नमस्कार, मी संदेश तुम्हा सर्वांची आपल्या सनर्स वर्ड या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर खूप दिवसांनी आज ब्लॉग बनवत आहोत आम्ही। आपला जो लास्ट एक ब्लॉग आपण बनवला होता तनिष O2 या प्रोजेक्टचा, तर त्या ब्लॉगसाठी तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला, खूप सारे कमेंट देखील आले आणि इंस्टावरती आपल्या चॅनलवरती तुम्ही खूप सारे डीएम देखील म्हणजे मेसेज देखील मला आले। तर म्हटलं चला आपल्या जवळच अजून एक प्रोजेक्ट लॉन्च होत आहे। एक रेप्युटेड बिल्डर आहे चरोली दिघी एरियामधला, तर त्यांचा हा प्रोजेक्ट आहे। तर म्हटलं चला हा देखील प्रोजेक्ट आपण एक्सप्लोर करूयात आपल्या व्ह्यूअर्ससाठी, आणि आपल्या म्हणजे घराच्या एकदम जवळच आहे हा प्रोजेक्ट। तर चला तर मग तुमच्यासाठी आपण हा प्रोजेक्ट एक्सप्लोर करूयात। बाकी सर्व डिटेल्स आता लोकेशनवरती जाऊन आपण बघूयात। तर आता आपण चरोली आपलं जे घर आहे त्या ठिकाणी निघालेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता चरोली फाट्यावरती आता आपण आलेलो आहोत। जो लेफ्टला रोड जातो तो दिघी साईडला जातो, राईटचा रोड जो आहे तो आळंदी साईडला जातो। आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा आपल्याला आता हा जो सिग्नल तुम्हाला दिसत आहे हा सिग्नल पार करून स्ट्रेट जायचे आहे, त्या तिकडे प्रोजेक्ट आहे हा। तर आता आपण सिग्नल क्रॉस करून स्ट्रेट जात आहोत। 3 वर्षापूर्वी ऍक्च्युली इकडे यायला सुद्धा भीती वाटायची, रात्रीच्या वेळेस खूप सारा अंधार या ठिकाणी असायचा, लाईट वगैरे काहीच सुविधा नव्हत्या। परंतु आता या रोडला देखील खूप सारे डेव्हलपमेंट झालेले तुम्हाला दिसत आहे। बरेचसे प्रोजेक्ट या ठिकाणी लॉन्च झालेले आहेत आणि हॉटेल वगैरे देखील खूप सारे आता या ठिकाणी बनलेले आहेत। हा जो प्रोजेक्ट आहे आय थिंक नियर अबाउट 1/2 किलोमीटरच्या डिस्टन्सवरतीच आहे इथून। तर आता आपण जाऊयात प्रोजेक्टवरती, पाहूयात। आय थिंक 2 and 3 BHK त्यांच्याकडे अवेलेबल आहेत। तर तुम्ही आता या राईट साईडला पाहू शकता। आय थिंक खूप सारे शॉप्स तुम्हाला दिसत आहे। हे खूप आत्ता रिसेंटली 6 महिने ते 1 वर्षामध्ये झालेलं आहे आणि हा येणे प्रोजेक्ट होता, येणे प्लॉटिंगचा प्रोजेक्ट होता। खूप साऱ्या लोकांनी या ठिकाणी प्लॉट्स घेऊन बांधकाम देखील झालेलं आहे या ठिकाणी। अँड हिअर वी आर अक्षरधाम ब्लेस्ड होम, कमलराज अक्षरधाम। सो याच ठिकाणी आपल्याला जायचं आहे। आय थिंक आपण थोडं पुढे आलो, थोडं U-टर्न घेऊन आपण प्रोजेक्टवरती जाऊयात। आय थिंक या ठिकाणी लेफ्टला ऑफिस आहे आणि आय थिंक हे तुम्हाला राईट हँड साईडला दिसत असेल। राईट हँड साईडला या ठिकाणी बिल्डिंगचं काम चालू आहे। तर आपण पहिले या ठिकाणी गाडी पार्क करूया आणि पाहूया काय आहेत या प्रोजेक्टची स्पेसिफिकेशन, फक्त आणि फक्त आपल्या चॅनलच्या व्ह्यूअर्ससाठी आणि सबस्क्रायबरसाठी। जर अजून पण चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा। असे खूप सारे नवनवीन प्रोजेक्ट आपण आपल्या चॅनलवरती आणण्याचा प्रयत्न नक्कीच करू। चला तर मग आपण याचा सॅम्पल फ्लॅट एक्सप्लोअर करूया। सो हा आहे 3 BHKचा सॅम्पल फ्लॅट। वुडन फ्रेमिंग आहे सगळ्या डोर्सला। ही आहे एंट्रन्स लॉबी विथ 1 POP लाईट आणि हा आहे त्यांचा 3 BHKचा हॉल। सगळीकडे ग्लास फ्लोरिंग आहे त्यामुळे एक रिच लुक येतो आहे फ्लॅटला। हा आहे असा ओव्हरऑल लुक फ्रॉम एंट्रन्स। ही आहे हॉलला अटॅच्ड असणारी बाल्कनी विथ वुडन फ्लोरिंग आणि सेफ्टी डोर्स जे आहे ते आपले ॲज युजल ग्लास विथ सेफ्टी ग्रिल आहे। हा आहे डायनिंग एरिया अँड हिअर वी हॅव द किचन। L शेप ओटा दिलेला आहे आणि इथे फ्रीज स्पेस आहे। दिस इज द अटॅच्ड ड्राय बाल्कनी। ड्राय बाल्कनी पण टू बी फ्रँक बऱ्यापैकी स्पेशियस आहे। वॉशिंग मशीन ठेवून सुद्धा बऱ्यापैकी स्पेस तुम्हाला राहू शकतो युटिलाइज करायला। हॉलमधून आता आपण जात आहोत फर्स्ट बेडरूमकडे, चिल्ड्रन बेडरूम किंवा गेस्ट बेडरूम आपण म्हणू शकतो त्याला। हा आहे ओव्हरऑल लुक। त्याच्यात समोर हिअर वी हॅव कॉमन वॉशरूम, कॉमन वॉश बेसिन आणि इथे आपल्याला कॉमन वॉशरूम आहे विथ इंडियन टॉयलेट।
दिस इज द मास्टर बेडरूम. ही मास्टर बेडरूमची लॉबी आहे. हा ओव्हरऑल लुक. सो ही जी आहे ती आपली लॉबी आहे आणि इथे वी हॅव अटॅच्ड वॉशरूम विथ वेस्टर्न टॉयलेट. आतमध्ये बेसिनसुद्धा आहे आणि ह्यालाच आपल्याला एक अटॅच्ड बाल्कनीसुद्धा मिळते. सो एक आपल्याला हॉलला अटॅच्ड आहे आणि सेकंड बाल्कनी आपल्या मास्टर बेडरूमला अटॅच्ड असेल. त्याचं पण सेम असं वुडन फ्लोरिंग येईल आपल्याला. अँड नेक्स्ट वी हॅव सेकंड चिल्ड्रन बेडरूम वी कॅन से, ऑर सेकंड नॉन मास्टर बेडरूम. यालासुद्धा आपल्याला अटॅच्ड वॉशरूम आहे. सो इनडिरेक्टली ही पण मास्टर बेडरूमच झाली, बट विदाउट गॅलरी. एकाच मास्टर बेडरूमला गॅलरी आहे. हिअर इज द ओव्हरऑल लुक. सो इथे असा टोटल व्ह्यू दिसतो. 3 बेडरूम असे एका लाईनीत आहेत. हिअर वी हॅव द वॉशरूम, किचन अँड द हॉल. तर आता आपण या प्रोजेक्टमधून सर्व काही डिटेल्स आपल्या व्ह्यूअरसाठी घेतलेले आहेत आणि आता आपण पुन्हा आता आपल्या घरी जाण्यासाठी निघालेलो आहोत. हॅलो एव्हरीवन. तर ॲक्च्युली आज आहे 3 सप्टेंबर. ॲक्च्युली आम्ही या प्रोजेक्टला व्हिजिट केली होती दिनांक 25 ऑगस्ट या रोजी. ॲक्च्युली मी तुम्हाला बोललो होतो की इव्हिनिंगला मी तुम्हाला सर्व डिटेल्स वगैरे देतो, परंतु काही कामानिमित्त पॉसिबल झालं नाही. तर आम्ही म्हटलं आज थोडा वेळ आहे तर जे काही डिटेल्स आहे ते शूट करून व्हिडिओ पोस्ट करावा. तर ॲक्च्युली हा जो प्रोजेक्ट आहे हा कमलराज हे जे बिल्डर आहे यांचा प्रोजेक्ट आहे आणि या प्रोजेक्टचं नाव आहे अक्षरधाम. चरोली या ठिकाणी हा प्रोजेक्ट आहे आणि चरोली फाटा जो आहे त्या चरोली फाट्याच्या आतमध्ये तुम्हाला नियर अबाउट हाफ ते 1 किलोमीटर डिस्टन्सवरती हा प्रोजेक्ट पाहायला मिळेल. त्या ठिकाणी त्यांचे एकूण टोटल 3 बिल्डिंगचे काम आहे, A, B आणि C. त्यामधले B आणि C असे 2 बिल्डिंग जे आहेत ते आता त्यांनी बुकिंगसाठी ओपन केलेले आहेत आणि टोटल साईज जे आहे त्या ठिकाणी 2 आणि 3 BHK फ्लॅट्स आहे. 2 BHK फ्लॅट जो आहे तो मिनिमम कार्पेट एरिया त्यांचा आहे 684 कार्पेट आणि त्याची टोटल कॉस्टिंग जी त्यांनी आम्हाला 25 ऑगस्टला सांगितली होती ती आहे 47,54,406. ओके, ऑल इन्क्लुसिव्ह. अँड 2 वर्षाचा मेंटेनन्स तुम्हाला पोझिशनच्या वेळेस द्यावा लागेल. तो तुम्हाला माइट बी तुम्ही साईट व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं जाईल. आणि त्यानंतरचा जो कार्पेट एरियाचा फ्लॅट आहे तो आहे 754 कार्पेट एरिया. त्याची टोटल कॉस्टिंग आहे 54,34,34,202 रुपीज. 3 BHKचा जो फ्लॅट आहे त्याचा टोटल कार्पेट आहे 980 कार्पेट आणि त्याची कॉस्टिंग आहे 68,69,392 रुपीज. सो दिस इज ऑल इन्क्लुसिव्ह प्राइस. आणि आम्ही ॲक्च्युली वी आर नॉट ब्रोकर और वी आर नॉट अ चॅनल पार्टनर. ओके, so we just went on the project to see what exactly the project details and all those things. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही डायरेक्टली हा जो प्रोजेक्ट आहे चरोली या ठिकाणी डायरेक्टली जाऊन व्हिजिट करू शकतात आणि जर तुम्हाला पसंत पडल्यास फ्लॅट वगैरे बुक करू शकतात. That's all for this blog. Thank you for watching. I request you please subscribe to our channel. More content, more interesting blogs are coming soon on our channel. So thank you very much.